यांचा स्वातंत्र्य आंदोलनात ना भाजपचा संबंध, ना जनसंघाचा, ना RSSचा, काही कवडीचाही संबंध नाही. लोकशाही ही फार मोठी धोक्यात आलेली आहे, मानवता धोक्यात आलेली आहे, समता धोक्यात आलेली आहे, तुमचे माझे सर्व हक्क हे धोक्यामध्ये आलेले आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे, शिक्षणाची दारं ही जी सर्व शाळी सरकारने खुलं केली होती ती बंद करून भांडवलदारांच्या हातामध्ये शिक्षण संस्था देऊन दलित, शोषित आणि वंचित आणि गरीब या माणसाचं शिक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. याकरता आपण सांगत असतात. आजही जेव्हा खोटं नाटक सांगून ज्याला विस्परिंग कॅम्पेन म्हणतात, कर्णोपकरणी, कुजबूज ही खोटी पसरवून लोकांची माती बडकवायची आणि मूळ प्रश्नापासून त्यांना विचलित करायचं आणि धर्माच्या नावावर त्यांना भांडणं करत कलह लावायचे, हे उद्योग यांनी थांबवले पाहिजे. माझा एकच प्रश्न आहे, एवढी आंदोलनं झाली ब्रिटिशांच्या विरोधामध्ये 1925 पासून 1947 सालापर्यंत संघाचं अस्तित्व होतं. संघाने काय केलं? काय आपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा एक समृद्ध इतिहास आहे, वारसा आहे, सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे, आध्यात्मिक आहे आणि तो वारसा वेगवेगळ्या शतकामध्ये, वेगवेगळ्या कालक्रमानामध्ये त्या पद्धतीनं आजही चिंतनाचा, अभ्यासाचा आणि जग ज्याच्याकडे आश्चर्य पाहतं असा हा आपला भारत. अनेक संकट अनेक शतकांच्या मध्ये भारताने स्वीकारली, सामोरे गेली भारत त्याला, आणि सामोरं जात जात मूळ जी आपल्या भारतीय संस्कृतीची, म्हणजे ज्यांचा सहवास मला लागला ते देशभक्त हरिभक्त परायण बाळासाहेब भारदे हे असं नेहमी म्हणायचे की इंडियन स्पिरिच्युअल कल्चर, भारतीय आध्यात्मिक संस्कृती याची बैठक ही अत्यंत उदारमतवादाची आहे, व्यापक आहे, बंधुभावाची आहे, मानवतेची आहे, समतेची आहे, समन्वयाची आहे आणि सामंजस्याची आहे. आणि या मूलभूत पायावरच आपला भारताची वाटचाल झालेली, विशेषतः अनेक आक्रमणं भारतावर झाली, म्हणजे खैबर खिंडीपासून अफगाणी अशा अनेक टोळ्या आल्या, अनेक साम्राज्य पसरवणारे हुकुमशाह आले, सरदार आले, राजे आले, त्यांनी आक्रमणं केली. नंतरच्या काळामध्ये ब्रिटिश आले, फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले, पुष्कळ लोक आले, आपापल्या परीने त्यांनी आक्रमण केलं भारतावर. आणि तो 2500 वर्षापूर्वीचा म्हणा, 2000 वर्षापूर्वीचा भारत म्हणा, असा आपण म्हणू, रामायण काळ, महाभारत, तो काळ नंतर पुढं विखुरला होता. नंतर मग राजेशाही आली, मग मोगल बादशाह दिल्लीमध्ये आला, मग आणखी पुढं जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा अनेक संस्थानं आणि अनेक राजे या देशामध्ये होते. जवळजवळ 600 पेक्षा अधिक संस्थानिक जागीरदार, सरंजामदार या देशामध्ये होते. आणि ब्रिटिशांचं राज्य होतं मोठ्या भूभागावर. काही ठिकाणी पोर्तुगीजांचं होतं, म्हणजे गोवा वगैरे, दीव दमण, दादरा नगर हवेली. त्यानंतर पॉंडिचेरीमध्ये फ्रेंचांचं होतं, फ्रेंच वसाहत होती. अशी काही ठिकाणी डच होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर हळूहळू स्वातंत्र्याचा लढा जेव्हा निर्माण झाला आणि या विखुरलेल्या भारताला सुद्धा मी जी संस्कृती सांगितली ती संतांची आहे, वैचारिक अशा सगळ्या मोठ्या बैठकीची आहे, विचारवंतांची आहे, ऋषीमुनींची आहे चांगल्या. आणि ती बैठक कायम ठेवून, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ब्रिटिशांनी या सर्वांच्या विरुद्ध जेव्हा लढा झाला स्वातंत्र्याचा, त्या लढ्याची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्या दरम्यान जवळजवळ दुसऱ्या महायुद्धानंतर अर्ध जग वाटलं गेलं. काही अमेरिका, इंग्लंड, फ्रेंच वगैरे या जर्मन यांच्या वाट्याला, काही रशिया वगैरे, अशी दुर्दैवाने विभागणी झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताचा स्वातंत्र्य लढा जेव्हा सुरू झाला, म्हणजे असं आपण म्हणूया 1857ला झाशीच्या राणीनी कधी कोणी त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणतं, कोणी बंड म्हणतं, कोणी काय काय अनेक नावं दिली जातात. ते दत्तक प्रकरण म्हणतो. झाशीच्या राणीचा दत्तक अमान्य केला आणि त्यांनी युद्ध पुकारलं. हळूहळू त्याचं रूपांतर सामुदायिक ऐक्यामध्ये झालं. हा फार महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो. जी मंडळी आज धर्म, जाती याच्यामध्ये समाजामध्ये विघटन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्या मंडळींना हे कदाचित
कसं वाटेल मला माहित नाही, पण मी वास्तव आहे ती राजकीय घटना आहे, इतिहासातला घटनाक्रम आहे. तो कुठला? तर बहादूरशाह जफर यांना सर्वांनी मिळून नेते केले. कुणी केलं? तात्या टोपे, पेशवे, सगळे सरदार, सगळे राजे भारतातले, सगळ्यांनी मिळून आपल्याला लढा द्यायचा आहे आणि तुम्ही आमचे नेते. बहादूरशाह जफर हे नेतृत्व स्वीकारायला तयार नव्हते, पण सर्वांनी मिळून त्यांना आग्रह केला आणि ते नेते झाले. आणि बहादूरशाह जफर म्हणजे कोण हो? औरंगजेबाचा नातू. औरंगजेबाचा नातू. हे मी का सांगतोय? जे आज वेगळ्या वेगवेगळे मुद्दे काढून धर्माच्या नावावर कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ते ज्यांना आदर्श मानतात, आणि आपण सर्वच, तात्या टोपे असतील किंवा पेशवे असतील, ब्रह्मावर्ताला काय गेले, ते काय त्यांनी लढा दिला, या सर्वांनी मिळून. आणि याचा नेता कोण होता? बहादूरशाह जफर. बहादूरशाह जफर हे नंतर मंडालेच्या तुरुंगात होते आपल्या ब्रह्मदेशामध्ये. त्यांना तिथं त्यांची शेवटी त्यांचा अंतही तिथंच झाला. आणि आपल्याला माहिती की ते उत्तम शायर होते, उत्तम कवी होते. आणि त्यांनी तिथे म्हणजे इतना बदनसीब हो जफर कफन केली, दोघं जमीन मी नाही मेली दफन केली, असं म्हटलं की माझ्या मातृभूमीत असा बहादूरशाह जफर या सर्वांचा नेता होता. म्हणजे पेशव्यांच्या पासून तात्या टोप्यांच्या पासून जे सगळे ब्रिटिशांच्या विरुद्ध एकत्र येऊन लढत होते, त्या सर्वांचा नेता आणि त्यांनी सर्वांनी केलेला नेता होता. मग हळूहळू आपल्याला कल्पना आहे की पुढे हे व्याप्ती वाढली आणि 1862 त्यानंतरचा जो काळ आहे, 1856 लोकमान्य टिळकांचा जन्म आहे, त्याच्या आसपास मग मग त्याच दरम्यान न्यायमूर्ती रानडे आहेत, पुढे माहीत डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले आहेत, या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी असलेले, लाला लजपतराय आहेत, खूप खूप मोठी नावं आहेत या देशामध्ये. त्या सर्वांनी मिळून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा पुकारला. वेगवेगळ्या संघटना होत्या, पण 1885 झाली. मग काँग्रेसची स्थापना झाली, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. 1885ला ती मुंबईमध्ये, जी पुण्याला होणार होती, पण पुण्याला प्लेगची साथ झाल्यामुळं ते सगळे वर्किंग कमिटीचे मेंबर मुंबईला गेले आणि मुंबईला काँग्रेसची स्थापना झाली. तो काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढ्याचा अग्रणी, सर्वात मोठा. आणि या सगळ्या नेत्यांच्या नंतर जेव्हा लोकमान्य टिळकांचं निधन झालं 1920ला, त्याच्यानंतर नेतृत्व हे गांधींच्याकडे आलं. गांधी हे तत्पूर्वी बॅरिस्टर झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणच्या श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय हा जो लढा होता, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, तर काळ्यांच्या बाजूनी, म्हणजे कृष्णवर्णीयांच्या बाजूनी, त्यांच्या हक्कासाठी, निग्रोंच्यासाठी असं आपण म्हणूया, कारण तिथं हा निग्रो शब्द वापरला जात नाही, त्यांच्यासाठी. आणि शिवाय जे आशिया खंडातून गेलेले दक्षिण आफ्रिकेतले लोक होते, ऑल मायनॉरिटीज, त्यामध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, पारशी होते, वगैरे वगैरे, त्या सर्वांच्या हक्कासाठी दक्षिण आफ्रिकेतला लढा यशस्वी केल्यानंतर गांधीजी 1915ला हे भारतामध्ये आले. आणि मग ते लोकमान्य टिळक, डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे वगैरे वगैरे अशा अनेक नामवंतांच्या सानिध्यामध्ये आले. आणि सानिध्यामध्ये येऊन या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले. आणि मग 1920 साली लोकमान्य टिळकांच्या नंतर त्या सगळं चळवळीचं नेतृत्व गांधींच्याकडे आलं. म्हणजे शेवटच्या टप्प्यात स्वतः लोकमान्य टिळकच असं म्हणाले होते की माझं उरलेलं काम, पुढचं काम हे गांधी करतील. हे लोकमान्यांचे उद्गार आहेत, म्हणजे आपल्या कोणाचे नाहीत, त्याची इतिहासामध्ये नोंद आहे. तत्पूर्वी लोकमान्याने असहकार, कायदेभंग वगैरे वगैरे अशी जी एक वेगळी कल्पना, परदेशी मालाची होळी, अशा अनेक त्यांनी सत्याग्रह आणि आंदोलनं फार प्रखर केली होती. आणि दैनिक केसरी आणि दैनिक मराठा, म्हणजे दैनिक त्यानंतर झालं, पण ते त्यावेळी नियतकालिक होतं, साप्ताहिक पाक्षिक. म्हणजे केसरी आणि मराठ्यामध्ये मराठी आणि इंग्रजीमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध जबरदस्त लढा दिला. आणि एका अग्रलेखामुळं सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, या लेखामुळे त्यांना मंडालेच्या तुरुंगात टाकलं, जन्मठेपेची शिक्षा झाली, त्यातून ते सुटून आले वगैरे वगैरे. आपण सर्वांनी तो आंदोलनाचा इतिहास सर्वांना माहिती आहे. नंतर लोकमान्यांनी काँग्रेसमध्ये यावं असं सर्व प्रयत्न झाले आणि सगळीच मंडळी काँग्रेसमध्ये आली. 1885च्या नंतरचा खूप पुढचा काळ आहे तुम्हाला सांगतो. आणि काँग्रेसने या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व पुकारलं. त्यावेळी काँग्रेसमध्ये अनेक प्रभाव होते. स्वातंत्र्य मिळवायचा हा एक मुख्य मुद्दा. आणि त्यानंतर फक्त एक त्याचं या सगळ्या पार्श्वभूमीवर गांधींचं दुसरी एक बाजू मी मुद्दाम सांगतो की ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, लोकशाही याच्यासाठी संघर्ष आणि एकाच वेळी अस्पृश्यता निवारण,
चातुर्वर्ण्यामुळं आपल्याकडे जी जातीची उतरण होती, स्पृश्य अस्पृश्य जो भेदभाव होता, त्यासाठी अनेकांनी लढे उभारले. त्यापैकी गांधींनी स्वातंत्र्य आंदोलन आणि अस्पृश्यता निवारण हे दोन्ही लढे एकाच वेळी त्यांनी लढवले. हे गांधींचं वैशिष्ट्य मी या ठिकाणी मुद्दाम म्हणत होतो. पुढे हळूहळू म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांच्यामुळं, विशेषतः गोखल्यांच्या विचारांच्यामुळं, आणि दोघांच्याकडून गांधींनी काय घेतलं तर त्यांनी एक गुरुमंत्र दिला होता की तू भारतामध्ये आलाय तो भारत पहा वगैरे आपल्या सर्वांना माहिती आहे. गांधींनी ब्रिटिश पोशाख टाकला, पंचा नेसला या ठिकाणच्या गरिबांची अवस्था बघून. पण जे स्वातंत्र्याचं आंदोलन काँग्रेसच्या माध्यमातून उभारशील, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या? ह्युमनलाइज युअर मुवमेंट, इक्वलाइज युअर मुवमेंट आणि स्पिरिच्युअलाइज युअर मुवमेंट. ह्युमनलाइज, इक्वलाइज आणि स्पिरिच्युअलाइज म्हणजे पहा, मानवता, समता आणि नैतिकता. स्पिरिच्युअल म्हणजे एक असा विशिष्ट धर्म नाही, अध्यात्म आणि अध्यात्माची नैतिकतेची बैठक. म्हणजे या 3 पायावर तुझं आंदोलन उभं असलं पाहिजे आणि ते तंतोतंत गांधींनी पाळलं. हे गांधींचं दुसरं वैशिष्ट्य. आणि असे येतो हिमाचल, लक्षावधी लोक गांधींच्या आंदोलनामध्ये आले आणि 42ची क्रांती वगैरे, त्याच्या अगोदर 1930चा जंगल सत्याग्रह, 1930चा मिठाचा सत्याग्रह, 42चा चले जाव सत्याग्रह आणि त्याला अनुसरून अनेक सत्याग्रह, अनेक आंदोलन. त्या सगळ्या आंदोलनाचं मी वर्णन करत नाही, फक्त बेसिक मुद्दा, मूलभूत मुद्दा मी सांगतो की स्वातंत्र्याचं आंदोलन हे केवळ ब्रिटिश पाठवणं आणि आपण स्वतंत्र होणं एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. भारत हा अखंड राहिला पाहिजे, एकत्र राहिला पाहिजे, सर्व जाती धर्म भाषा संस्कृती एकत्र नांदल्या पाहिजेत आणि असा भारत हा देशाला आदर्श असला पाहिजे. ही गांधींची आणि त्यावेळेच्या सगळ्याच नेत्यांची कल्पना होती. पण ते काम अवघड होतं, कारण 600 पेक्षा अधिक संस्थानं ती कशी विलीन करून घेतली हे तुम्हाला माहिती आहे. 1948 साली पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आणि उपपंतप्रधान सरदार पटेल गृहमंत्री, त्यांची भूमिका फार मोठी होती आणि सगळी संस्थानं भारतामध्ये मग एकत्र आली. अशा तऱ्हेनं भारत अखंड झालाय. तो विखुरलेला होता. ब्रिटिश त्याला सोडून गेले आणि सांगितलं तुम्हाला स्वतंत्र व्हायचं तर स्वतंत्र व्हा. म्हणजे मुद्दाम असंच ब्रिटिश सांगून गेलेले, हे लक्षात घ्या. त्यामुळं काश्मीरचा प्रश्न, जुनागडचा प्रश्न आणि हैदराबाद नवाब आणि त्रावणकोर काही अंशी, पण नंतर त्रावणकोरचे राजे हे भारतामध्ये सहज विलीन झाले. जुनागडचा नवाब हा पाकिस्तानात पळून गेला आणि हैदराबाद निजाम हा नंतर आपल्या स्वातंत्र्यानंतर 1.5 वर्षांनी जवळजवळ त्यांना पोलीस ऍक्शन, मिलिटरी ऍक्शन घेऊन त्यांना तिथे आपल्यामध्ये सामील करून घ्यावं लागलं. आता या प्रत्येक संस्कृतीची प्रकृती वेगळी होती. काही ठिकाणी मुस्लिम राजे होते, नवाब होते, काही ठिकाणी हिंदू होते वगैरे वगैरे, काही ठिकाणी आपले शीख बांधव होते. म्हणून या सर्वांना एकत्र बांधण्याचं अभूतपूर्व काम हे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः गांधींच्या नेतृत्वाखाली झालं. हे मुद्दा मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि हा अखंड भारत राहावा असं गांधींनी खूप प्रयत्न केले. हिंदू मुस्लिम एकत्र राहावे म्हणून प्रयत्न केले. 1916 साली लोकमान्य टिळकांनी लखनौला, त्याला लखनौ पॅक्ट म्हणतात, तो हिंदू आणि मुसलमानांचा केला. म्हणजे कशी सत्तेची वाटणी, देश स्वतंत्र झाल्यानंतर मुसलमानांना किती वाटा मिळेल, हिंदूला किती वाटा मिळेल, कोण पंतप्रधान कधी होईल, कोण राष्ट्राध्यक्ष होईल, याची वाटणी एक प्रकारे जवळजवळ सत्तेची वाटणी त्यावेळी झाली होती. 1916चा त्याला लखनौ करार म्हणतात, तो लोकमान्यांनी केला होता. पण गांधींना हा करार मान्य नव्हता. म्हणजे धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, पोटजातीच्या नावावर वेगवेगळ्या मताचा अधिकार किंवा विघटन हे सुरुवातीलाच केलं तर समाज एक होणार नाही, ही गांधींची कल्पना होती. आणि म्हणून त्यांनी त्याला छेद दिला आणि त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला असं आपण प्रामाणिकपणे म्हणूया. त्याचवेळी हिंदू महासभा, जनसंघ 1925 साली जनसंघ स्थापन झाला. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 ला स्थापन झाला. हिंदू महासभा त्याच्या अगोदर होती. जनसंघ 1925 ला आला. मला तुम्ही सांगा, माझा एकच प्रश्न आहे की एवढी आंदोलनं झाली ब्रिटिशांच्या विरोधामध्ये 1925 पासून 1947 सालापर्यंत संघाचं अस्तित्व होतं. संघाने काय केले स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये? एकही नाही. वंदे मातरम किंवा इन्किलाब जिंदाबाद म्हणून फासावर गेलाय किंवा शिक्षा भोगली असा एकही माणूस नाही, संघाचा नाही आणि कुठलाच नाही. मला तेच सांगायचं. सावरकरांनी काही काळ निश्चितपणे आंदोलन केलं, पण पुढे जेव्हा त्यांना काळं पाणी झालं तर अटीवर त्यांच्या त्या माफीपत्र वगैरे, आता त्या मी फंदात पडत नाही, कारण ते आता सगळ्या जगाने आता पाहिलेलं आहे.
त्या वादामध्ये मी जात नाही. पण तिथून सुटल्यानंतर नजरकैदेत असताना 47 सालापर्यंत सावरकर किंवा त्यांच्या हिंदुमा पक्षाने काय केले स्वातंत्र्यानंतर? माझे हे प्रश्न आहेत ह्या निमित्ताने, जे आज धर्माच्या आणि ह्याच्या नावावर विघटन करण्याचा प्रयत्न करतायत. आणि दुर्दैवाने अशा प्रवृत्तीनेच गांधींची हत्या केली. आणि जग भारतात म्हणजे असं मन कसं लाजेने खाली गेलं. एका माथेभिरू धर्मांधाने गांधींची हत्या केली या देशामध्ये. तरीही गांधी संपले नाहीत. आज तुम्हाला सांगतो 82 देशामध्ये गांधींचे पुतळे आहेत. जगामध्ये एकच महात्मा असा आहे की ज्याच्यावर 1,00,000 विविध भाषेतल्या लोकांनी पुस्तकं लिहिली आणि लाखो लिहिली. असा एकच महात्मा आहे. 144 देशांनी गांधींची पोस्टाची तिकीट काढली आणि जवळजवळ 1,200 पेक्षा अधिक देशांच्या मध्ये रस्ता, कॉलेज, विद्यापीठात अध्यासन कुठं ना कुठं गांधींचं स्मारक आहे. असा एकही महात्मा नाही. आणि सगळ्यात हाईट म्हणजे मला सगळ्यात खरंच म्हणजे मनस्वी मनातून आनंद होतो की ज्या ब्रिटिशांच्या विरुद्ध चले जाओची मुवमेंट गांधींनी चालवली आणि लाखो लोक त्यामध्ये उतरले, कोट्यावधी लोक त्यामध्ये उतरले आणि ब्रिटिश हळूहळू भारतातून निघून गेले आणि 15 ऑगस्ट 47ला भारत स्वतंत्र झाला. त्या ब्रिटिशांच्या वेस्टमिनिस्टर कोर्ट म्हणजे जिथं पार्लमेंट असतं लंडनचं, जिथं चर्चिल बसत होता, जिथं आयझनहॉवर म्हणजे आपले ॲटली बसत होता, असं जे पार्लमेंट आहे सर्वोच्च, त्या पार्लमेंटच्या समोर आत्ता 20 वर्षापूर्वी गांधींचा पुतळा उभा केला. म्हणजे ज्या गांधींना ब्रिटिशांना चले जावं सांगितलं, शेवटी मानवता आणि संतत्व काय असतं त्या महात्म्याचा पुतळा ब्रिटन पार्लमेंटच्या समोर आहे. आता याचंही जर ज्ञान ह्या देशातल्या लोकांना नसेल तरी शोकांतिक आहे. तुम्हाला सांगतो, त्यांना गांधी कळला नाही. मग आंबेडकर आणि गांधी कसे वेगळे होते हे सांगण्याचा प्रयत्न झाला. 1932 साली बाबासाहेबांच्या विरोधाने इथेच येरवडा जेलमध्ये करार केला. त्याला पुणे करार म्हणतात. जसा तो 1916चा लोकमान्य आणि मुस्लिम लीग याच्यामध्ये झालेला जो करार होता त्याला लखनौ पॅक्ट किंवा लखनौ करार म्हणतात. इथे बाबासाहेबांच्या बरोबर जो गांधींनी करार केला त्याला पुणे करार म्हणतात. ते दोघेही गांधी ज्यावेळी जेलमध्ये होते, बाबासाहेब पुण्यामध्ये होते. अनंत गोष्टींची वाटाघाटी झाली आणि वाटाघाटी झाल्यानंतर त्या करारातून जास्तीत जास्त तणाव कसा कमी करता येईल हे दोन्ही महात्म्यांनी प्रयत्न केले. बाबासाहेबांनी केला आदरणीय आणि गांधींनी केला आणि शेवटी तो पुणे करार अस्तित्वात आला. त्या करारातूनच रिझर्वेशन आणि पार्लमेंटच्या जागा, विधानसभेच्या जागा, हक्क, कायदे, शैक्षणिक सवलती, रिझर्वेशन ज्या काही गोष्टी झाल्यात त्या पुणे करारामध्ये दडलेल्या आहेत. त्यामध्ये विभक्त मतदारसंघ जर केले असते असं गांधींचं मत होतं. जसं लखनौ करारामध्ये मुस्लिमांचे वेगळे, हिंदूंचे वेगळे आणि जागेची वाटणी, तसं दलितांचं केले. तर गांधी म्हणत होते की अवघा भारतीय हा एकत्र आला पाहिजे, एकवटला पाहिजे, जातीभेदी विसरल्या पाहिजेत. ही जी भूमिका आहे त्याला कुठं ना कुठं वारंवार छेद जाईल, जे आज आपण पाहतोय. आज पोटजातीमध्ये समाज विभागाला जाईल, फार शोकांतिक आहे. म्हणजे एवढं करू नये, तो होऊ नये असा प्रामाणिक त्यांचा तो प्रयत्न होता. आणि मग दोघांनी एक एक पाऊल मागे घेतलं. बाबासाहेबांनी घेतलं मोठ्या मनाने आणि तो करार झाला. त्यावेळी दोघांनी हस्तांदोलन केलं. गांधी आणि बाबासाहेब भेटले. त्या बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात फार सुंदर दृश्य आहे त्यामध्ये. तेव्हा बाबासाहेब गांधींना म्हणाले, मिस्टर गांधी, डोंट यूज दिस वेपन अगेन. म्हणजे कुठलं प्राणांतिक उपोषण असतं, त्याने प्राणांतिक उपोषण केलं. हे प्राणांतिक उपोषणाचं शस्त्र तुम्ही पुन्हा उपसू नका, कारण युअर लाईफ इज व्हेरी व्हॅल्युएबल फॉर दिस कंडिशन, असं बाबासाहेब म्हणाले. आणि ते नोंद आहे. तेव्हा गांधी अतिशय स्मित हास्य करून बाबासाहेबांच्या हात धरून म्हणाले, तुम्ही सदा असं करू नका, कारण तुमच्यासारख्या बुद्धिमान माणसाची देशाला नितांत गरज आहे. ही दोघांची वाक्य आहेत. आता हे तुम्ही सांगणार नाही आणि खूप काहीतरी अंतर असं दाखवायचं. मग तुम्हाला सांगतो, म्हणजे लुई फिशर हा जागतिक कीर्तीचा पत्रकार, फिलॉसॉफर, पत्रकार, लेखक, साहित्यिक, विचारवंत, जागतिक कीर्तीचा, तो त्या दरम्यान 10-12 वर्ष बाबासाहेबांनाही भेटायचा, गांधींनाही भेटायचा आणि एकूण भारतीय चळवळीचा तो अभ्यास करत होता. त्यांनी गांधींच्यावर लिहिलंय आणि बाबासाहेबांच्यावर लिहिलंय. फार मोठे ग्रंथ लिहिलेत, जागतिक कीर्तीचे आहेत लुई फिशर. तेव्हा लुई फिशरने असं नोंदवलंय बरं का, बाबासाहेबांना भेटीमध्ये ते म्हणाले, तुम्ही गांधींचे इतके विरोधी, इतके तुमचे मतभेद आहेत, एवढी तुमची चर्चा आहे, तरी तुम्ही पुणे करार केला,
कसा केला मग असं लुई फिशरने गांधींना विचारलं. तेव्हा बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेबांनी इतक्या शांतपणे उत्तर दिलं, एकदम उत्स्फूर्तपणे दिलं, म्हणजे असं थांबून पण नाही, फार विचार करून असंही नाही, एकदम उत्स्फूर्तपणे. काय करणार म्हणाले, जगात मला परिपूर्ण समजून घेणारा एकमेव माणूस आहे तो म्हणजे गांधी आहे, असं बाबासाहेब म्हणाले. आणि याची पुस्तकात नोंद आहे, जागतिक कीर्तीच्या पुस्तक. आता एवढं असूनही जर आपण आजही त्याचा काहीतरी उपयोग करून आपली पोळी भाजण्याकरता काही लोक जर प्रयत्न करत असतील, व ते कोणतेही असू द्या, आणि हेच नेमकं त्यांना खूपच होतं त्या धर्मांध लोकांना. मग गांधींना 7 वेळा मारण्याचे प्रयत्न झाले. हे 50 कोटी वगैरे बोगस आहे सगळं, पाकिस्तानला यायचं म्हणून मारलं वगैरे, दादांत खोटं. त्याच्या अगोदर हा प्रश्नही नव्हता, पाकिस्तानची निर्मिती नव्हती. 6 वेळा त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय, आणि त्या 6 वेळापैकी 4 ते 5 वेळा नथुराम गोडसे त्यामध्ये सहभागी आहेत. हे वास्तव सत्य हे कोणी पुसू शकत नाही, तुम्हाला सांगतो मी. आता ते दुर्दैव आहे. आणि आजही जेव्हा खोटं नाटक सांगून, त्याला व्हिस्परिंग कॅम्पेन म्हणतात, कर्णोपकरणी कुजबूज ही खोटी पसरवून लोकांची माथी भडकवायची आणि मूळ प्रश्नापासून त्यांना विचलित करायचं आणि धर्माच्या नावावर त्यांना भांडण कलह लावायचा, हे उद्योग यांनी थांबवले पाहिजेत. कारण यांचा स्वातंत्र्य आंदोलनात ना भाजपाचा संबंध, ना जनसंघाचा, ना RSSचा, काही कवडीचाही संबंध नाही. हिंदू महासभेचा थोडा, पण त्यातही पुन्हा गंमत आहे की हिंदू महासभेचे लोक 3 प्रांतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम लीग बरोबर एकत्र येऊन मंत्रिमंडळ स्थापन केली. काँग्रेसने त्याला विरोध केला होता. पंजाबमध्ये, सिंध प्रांतामध्ये, बंगालमध्ये कोणाबरोबर बसले होते? श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते हिंदू महासभेचे. कोणाबरोबर होते? फजलुल हक. म्हणजे मुस्लिम लीगच्या लोकांच्या बरोबर तुम्ही मंत्रिमंडळ करणार आणि पुन्हा अखंड भारताची भाषा करणार, म्हणजे किती ढोंगीपणाचा कळस होता. त्याला गांधींनी विरोध केलेला आहे, त्याला नेहरूने विरोध केलेला आहे. त्यावेळी काँग्रेस सहभागी झालेली नाहीये. बाकी सगळीकडे काँग्रेसचं राज्य आले. फक्त 3 प्रांतामध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांची संख्या ही काँग्रेसपेक्षा अधिक आली बेरेज करून. मला सांगा, हिंदू महासभा मुस्लिम लीग बरोबर मंत्रिमंडळात जाते स्वातंत्र्यपूर्व काळात, काय अखंड भारताची भाषा तुम्ही करता? हे निव्वळ ढोंग आहे. आणि हे नोंद आहे त्याची, याचे काय म्हणजे मी सांगायचं जरूर नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पत्र पाठवले आपल्या भावाला, यांच्यापासून दूर राहा, हे देशाच्या विघटनाच्या बाजूला आहेत. अगोदर पाठिंबा दिला होता त्यांनी, म्हणजे सावरकरांना भेटले होते. पण नंतर जेव्हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, म्हणजे एका राष्ट्रामध्ये 2 राष्ट्र राहू शकत नाही, हा सिद्धांत मांडला, त्यांनीच मांडला. आणि पुन्हा आज अखंड भारताची, म्हणजे किती ढोंगीपणाचा कळस. म्हणजे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला? मुस्लिम लीग, हिंदू महासभेने. मग तुम्हाला अधिकार काय आता भारत अखंड होऊ दिलेला आहे म्हणजे काँग्रेसने म्हणण्याचा? नैतिक अधिकार नाही आणि कसलाच अधिकार नाही. ही फसवणूक आहे नवीन पिढीची. मला असं वाटतं की त्यातनं नवीन पिढीने सावध राहिले पाहिजे, इतिहास नीट अभ्यास केला पाहिजे. आणि आता हे कुठल्या तरी सुलतानाचं काढायचं, कुठलं औरंगजेबाचं ते काढलं. मग औरंगजेबाच्या नातवाबरोबर 57च्या नंतर जे ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला, त्याला नेता कोणी केलं? तात्या टोपे कोण होते? पेशवे कोण होते? म्हणजे एका बाजूला औरंगजेब किती क्रूर होत असतो, आणि त्याच्या विरुद्ध शिवाजी महाराज लढलेत ना. भारताने लढा दिलाच आहे. मोगल असतील, हुमन असतील, शक असतील, कुशाण असतील, या सर्वांची लढा दिलाच आहे. त्या लढ्याच्या वेळी देखील औरंगजेबाला मदत करणारे कोण होते? अफजल खान जेव्हा आला तेव्हा अफजल खानाचा वकील कोण होता? भास्करराव कुलकर्णी कोण होता? मला काय म्हणायचंय की तुम्ही या अशा, हा इतिहासातल्या घटना आहेत त्या दुर्दैवी आहेत. म्हणजे जातीच्या धर्माच्या नावावर त्यांना आपण, म्हणजे कुलकर्णी म्हणून मी त्यांना नाव ठेवत नाही, ते दुर्दैवाने होतेच ना. आणि प्रतापगडच्या भेटीमध्ये भास्करराव कुलकर्णींनी पण एक वार केला होता शिवाजी महाराजांच्यावर. आता हा इतिहास आहे, त्याला काय करणार तुम्ही? तो लपवायचा आणि काहीतरी तुम्ही खोटं सांगून आज तुम्ही काहीतरी वेगळे त्याला वळण द्यायचं, हे बरोबर नाही हो. म्हणून मला असं वाटतं की इतक्या कष्टाने, इतक्या त्यागानं शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. गांधींना सशस्त्र क्रांती मान्य नव्हती, ते अहिंसेच्या मार्गाने चालले. लोकमान्य अहिंसेच्या मार्गाने चालले. बघा ना तुम्ही, लोकमान्यांचा कायदेभंग, सहकार, हे काय शस्त्र घेतलं का त्यांनी? नाही. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पंडितजींनी आणि गांधींनी त्यांची फाशी वाचवलेली आहे वगैरे वगैरे. मी तुम्हाला सांगतो, शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी होऊ नये, त्यांना यातनं मोकळं करावं. तरुण मुलं आहेत, चुकलेली आहेत, पण त्यांना माफी द्यावी आणि त्यांना कमी शिक्षा करून त्यांना सोडून द्यावं, असं गांधींनी व्हॉइस राहिला.
राणीला पत्र लिहिलं गांधींनी. बरं, गंमत बघा. त्यावेळी ही कधीची गोष्ट 1931. त्यावेळी जनसंघ अस्तित्वात होता, कारण 1925ला म्हणजे RSS होता, जनसंघानंतर सुद्धा आला. मला तुम्ही सांगा, एक तरी RSSचा माणूस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवला भेटायला गेला का जेलमध्ये? बिलकुल नाही. कोण गेलं भेटायला? 2 वेळा पंडित जवाहरलाल नेहरू गेले आणि पंडितजींनी सांगितलं की मी तुमची वकिली करतो. भगतसिंग म्हणाले आम्ही गुन्हा केलेला नाही, आम्ही वकिली म्हणजे केस लढणार नाही, देऊ द्या फाशी म्हणाले. हे भगतसिंगांची वाक्य आहेत. पण फाशीवर जाण्यापूर्वी मोहनलाल नावाचे लाहोर काँग्रेसचे एक पदाधिकारी होते, त्यांच्याकडे एक पत्र दिलं यांनी, भगतसिंगांनी, आणि पंडितजींचे आभार मानले की मी वकील पत्र द्यायला नकार दिला, पण तुम्ही आलात त्या मला भेटायला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. हे पंडितजी, त्यांची फाशी वाचावी म्हणून प्रयत्न करणारे गांधीजी, आणि काहीही न करता फासावर दिल्यानंतर RSSने निषेध सुद्धा केला नाही ब्रिटिशांचा. हे मी जाहीर सांगतो, याच्यामध्ये निषेध सुद्धा नाही, त्याचा विरोध सुद्धा नाही, की मृत्यूनंतर बाबा श्रद्धांजली तरी व्हावी का नाही. RSSने बिलकुल नाही. आणि त्यांनी आज शिकवायचं की भगतसिंग शहीद, राजगुरू गांधींनी आणि नेहरूंनी विरोध केला. इतका ढोंगीपणाचा कळस आहे तुम्हाला. एक 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 उदाहरण तुम्हाला दिले, अशी शेकडो उदाहरणं मी दिली सशस्त्र क्रांतीची, खूप उदाहरणं दिली. असा मोठ्या महत् प्रयासातून देश आपला एकत्र आणलेला आहे. संस्थानं विलीन करणं साधं नव्हतं. हा जुनागडचा नवाब पळून गेला आणि निजामाच्या या संस्थानामध्ये त्या ठिकाणी असंच हिंदू म्हणजे हिंदुत्ववादी म्हणजे मुस्लिम हा रझाकार, या रझाकारांच्यामुळे हिंदूंच्यावर किंवा इतर जनावर अनन्वित अत्याचार झाले त्या ठिकाणी. हे हे सत्य आहे, ही घटना आहे. त्याच्याविरुद्ध लढा चालूच होता. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन करून हैदराबादचा लढा हा लढवला. तेव्हा त्यांना गांधींनी सांगितलं की तुमचा लढा हा नाजूक आहे, धर्मांध लोकांच्या विरुद्ध आहे, म्हणजे रझाकारांच्या विरुद्ध तुम्ही लढताय, तेव्हा याला धार्मिक कलह निर्माण अतिरंजित होईल, याची तुम्ही काळजी घ्या. आणि त्यावर हुकूम त्यांनी लढा लढवला आहे. आणि त्या लढ्याबरोबर पुन्हा योग्य वेळी पोलीस ऍक्शन, मिलिटरी ऍक्शन करून निजामाला नमतं केलं आणि त्याचं संस्थान विलीन करून घेतलं. हा इतिहास आहे. आणि त्या रझाकारांना मदत करणारे म्हणजे ओवेसीचे आजोबा वडील, हेही मान्य केलं पाहिजे. म्हणून काँग्रेसने कधी MIMशी आघाडी करता कामा नये, संघाशी कधी आघाडी करता कामा नये, हे माझं मत आहे. आणि ते मी वारंवार मांडलेलं आहे आपण. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, त्यावेळी केलेलं पंडितजींचं भाषण, आणि एवढं करूनही पहिल्या सर्वपक्षीय मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जींना मंत्रिमंडळात घेतलं होतं. त्यांच्याकडे काश्मीर आणि हे विषय दिलेले होते. श्यामाप्रसाद म्हणजे जबाबदारी झटकायची आणि फक्त पंडितजींना आणि गांधींना टार्गेट करायचं, हा आयुष्यभराचा उद्योगच यांचा. हे योग्य नाही. म्हणून नवीन पिढीला हा इतिहास समजला पाहिजे. एवढ्या महत् प्रयासाने हे स्वातंत्र्य मिळालं आपलं. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही आणि मतस्वातंत्र्य आणि हे सगळं देत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ड्राफ्ट समिती, मसुदा समिती ही नेमली. घटना समिती म्हणजे जवळजवळ 500 म्हणजे 400, 450, 500 लोक होते. पाकिस्तान निर्मितीनंतर पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान, आजचा जो पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश, तो पूर्व पाकिस्तान होता. त्यातले मग 298 जे 288 लोक होते घटना समितीचे, ते त्यांच्याकडे गेले. बाबासाहेब तिथून निवडून आलेले होते. बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये यावं म्हणून गांधींनी सरदार पटेलांना सांगितलं की काही करा आणि बाबासाहेबांना घटनेमध्ये या. म्हणून पुण्याची जागा बॅरिस्टर बाबासाहेब जयकर म्हणजे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, ते घटना समितीचे सदस्य होते. त्यांच्या जागी बाबासाहेबांना निवडून आणलं, घटना समितीचं सदस्य केलं. बाबासाहेबांचं काही बहुमत नव्हतं, पण बाबासाहेबांचा सारखा माणूस हा घटनेमध्ये समितीमध्ये पाहिजेच, हा अट्टहास आणि आग्रह गांधींचा होता, नेहरूंचा होता, सरदार पटेलांचा होता. ही काँग्रेसची मत आहे, हे नेते आहेत काँग्रेसचे. आणि गमत तुम्हाला सांगतो, मग जेव्हा घटना समितीचं ड्राफ्ट कमिटी, मसूद समितीचं प्रमुख नेमायचं वेळ आली, पंडितजी 3 नावं घेऊन गेली. ती परदेशातली होती, 3 नावं असं म्हणतात. ती गांधींनी नावं बघितली आणि हसले गांधी पंडितजींच्याकडे बघून. पंडितजींना गांधी म्हणाले की भारतामध्ये खूप विद्वान आहेत, परदेशातल्या विद्वानांची काय जरूर आहे आपल्याला. घटना समिती उरलेली अस्तित्वात होती, त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद शेवटपर्यंत. मसुदा समिती म्हणजे कसे झाले? मग गांधी पंडितजींना म्हणाले
आपल्या देशामध्ये आहेत विद्वान. गांधींना पंडितजी म्हणाले, कोण आहे बापू सांगा, मी ते नाव लिहून देतो. एक गांधींचं वाक्य आहे, ते फार सुंदर आहे. ते लुई फिशरने पण लिहिलंय पुढं, पण चित्रपटामध्ये आणि पुस्तकामध्ये फार चांगलं नोंदवलेलं आहे. गांधी असं म्हणाले, द मोस्ट सफरर ऑफ दिस कंट्री, ज्याने अत्यंत सहन केले शोषण, अन्याय, अत्याचार, अशा वर्गाचा प्रतिनिधी, द मोस्ट सफरर ऑफ दिस कंट्री शुड बी द चेअरमन ऑफ दिस ड्राफ्ट कमिटी. असा माणूस या मसुदा समितीचा अध्यक्ष असला पाहिजे आणि तो विद्वानही असला पाहिजे, असं गांधींचं पुढचं वाक्य आहे. आणि तो फक्त एकच आहे, बाबासाहेब आंबेडकर, हे गांधींचं वाक्य आहे. आणि मग बाबासाहेब मसुदा समितीचे चेअरमन झाले आणि एक सुंदर घटना आपल्याला मिळाली की ज्यामध्ये जग आदर्शाने पाहतात त्या घटनेकडे, ज्यामध्ये लोकशाही, समता, बंधुता, मानवता आणि सर्वांना सर्व हक्क आणि सर्व धर्मांना आपापल्या पूजनाचा अधिकार, सर्वांना वैयक्तिक धर्म आचरणाचा प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या देशामध्ये. आणि कसं असतं, शेवटी लोकशाहीमध्ये सर्व धर्म एकत्र येऊनच लोकशाही नांदते. आणि लोकशाहीचा मूलमंत्र हा बाबासाहेबांनी, गांधींनी त्या घटनेमध्ये आलेलाच आहे. आता गंमत बघा, अशा अनेक देश आहेत. लंडनमध्ये 1911 पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. महिलांना आंदोलन करावं लागलं, म्हणजे ज्याला आपण मदर ऑफ डेमोक्रेसी असं म्हणतो, लोकशाहीची जननी असं जग ज्या इंग्लंडला म्हणतात, तिथं महिलांना अधिकार नव्हता. रशिया मार्क्सवादी, हा ताश्कंद, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, हा जो आपला एशियन बेल्ट आहे, हा मुस्लिम बहुल आहे. तिथं बुरखा होता आणि बुरखा, आपल्याला आश्चर्य वाटेल, त्याने मतदानाचा अधिकार नव्हता. या सगळ्यांना आंदोलन करावं लागलं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी, आपलं 26 नोव्हेंबर, गांधींनी म्हणजे आंबेडकर बाबासाहेबांनी जी घटना सुपूर्द केली 1949, त्यावेळी गांधी हयात नव्हते दुर्दैवाने, ती केली बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर आपलं राजेंद्र बाबू, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू, या चौघांचे फोटो आहेत. आणि या चौघांच्या साक्षीनं ती बाबासाहेबांनी सुपूर्द केली घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र बाबूंना. ती आपली घटना आहे. आता त्या घटनेची तुम्ही मोडतोड करणार. आता गमत बघा, नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949 घटना सुपूर्द केली. 12 डिसेंबर 1949 रामलीला मैदानावर हेडगेवार, हे मुद्दाम नोंदवतो मी, हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी, आणखीन आपले गोळवळकर गुरुजी, या तिघांनी मिळून त्या घटनेची होळी केली रामलीला मैदानावर. 12 डिसेंबर म्हणजे 26 नोव्हेंबर आणि 12 डिसेंबर, किती अंतर आहे? 5 आणि 12, 17 दिवसाचं अंतर आहे. 17 दिवसांनी या, आता काय नालायक शब्द वगैरे मी वापरत नाही, ते लोकांनी वापरावेत, पण बाबासाहेबांचा पुतळा जाळला आणि घटनेची प्रत जाळली. ते आज बाबासाहेबांचे आमचे कसे होते, सरदार पटेल आमचे कसे होते, हे कसे सुभाषबाबू, हे डोंगेपणा आहे. पण हे मी सांगितलेलं नाही, हे नोंद आहे. परवा गणेश देवींनी भाषणामध्ये सांगितलं, 12 डिसेंबर 1949. काय या देशाने हा इतिहास पाहिलाय आणि हा ज्यांनी घडवला ते आज बाबासाहेब कसे ग्रेट होते, बाबासाहेबांना काँग्रेसने कसं, ढोंगीपणाचा कळच आहे. आणि त्याचा तुम्ही पुतळा जाळलाय घटना लिहिल्याबद्दल. घटना परत तुम्ही जाळून टाकली आणि मनुस्मृतीची घटना असली पाहिजे ही मागणी तुम्ही केली या देशामध्ये रामलीला मैदानावर, आणि तरी तुम्ही सांगता बाबासाहेबांच्या बद्दल आदर. ढोंगीपणाचा कळस आहे हो. खरं म्हणजे बाबासाहेबांचा विचार मांडणारे आपण सर्वच, आणि विशेषतः जे अनुयायी म्हणतात ना, त्यांनी हे सगळे लक्षात घेतलं पाहिजे. आपण कोणाबरोबर जातो, कोणाबरोबर काय करतो, याचा विचार. जी काही लोक गेले त्यांच्याबद्दल मी बोलतोय, बाकीच्यांच्याबद्दल मी बोलत नाही. आजही जगातली उत्कृष्ट घटना म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली ही आहे, वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, एक माणूस एक मत आणि एकच मूल्य. आणि मूल्य या शब्दाचा अर्थ काय आहे? मूल्य या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. तो काय पैशात नाही. आता जो विकत मत घेतात हे फार शोकांतिक आहे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की टाटा असतील उद्योगपती, किर्लोस्कर असतील, बाटा असतील, आणि झोपडपट्टीत राहणारा मजूर असतील, या सर्वांचा मताचा एकच अधिकार आहे. म्हणून ते म्हणतात वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू. धर्म, जाती आणि अर्थकारण याच्या पलीकडे जाऊन हा मतदानाचा अधिकार एकाच वेळी मिळणारा भारत हा एकमेव देश आहे जगामध्ये. आणि ह्याचं सगळं श्रेय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडितजी, मौलाना आझाद, सरदार पटेल सारखे जे सगळे नेते आणि पूर्वश्री, या सर्वांना आपण द्यायला पाहिजे. आता ते इतक्या महत् प्रयासाने घडवलेले आहे, ते तुम्ही सहज मोडून टाकता.
कारण तुम्ही या देशातले प्रश्न सोडू शकत नाही, तुम्ही लायक ठरला नाही, मग लोकांची दिशाभूल करण्याकरता कधीतरी कुठले तरी विषय काढायचा, बेकारीचा विषय निघून जावा, शिक्षणाचा विषय निघून जावा, शाळा बंद पडत आहेत, आपल्या भारतीय शाळा बंद पडत आहेत, लाज वाटली पाहिजे या सरकारला. आणि सगळ्या परदेशी आणि भांडवलदारांच्या संस्था येतात, गरिबाचं शिक्षण होणार कसं सांगा ना तुम्ही. दलितांना जे रिझर्वेशन मिळालेलं आहे ते खाजगी संस्थेमध्ये, खाजगी कारखान्यांच्या मध्ये मिळणार आहे का? मग तुम्ही त्यांच्या नख लावताय नडीला आणि तरी तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही, फार वाईट आहे मला सांगतो. म्हणून आजची जी भारताची परिस्थिती आहे ही महत्प्रयासाने निर्माण केलेला हा अखंड भारत आणि ह्या अखंड भारताची घटना, त्या घटनेच्या माध्यमातून मिळालेली लोकशाही, समता, मानवता, बंधुभाव आणि हक्क आणि कर्तव्य या सगळ्यांची मोडतोड करून पुन्हा मनुस्मृतीकडे जाण्याचा हा जो एक गनिमी कावा आहे, दुर्दैवी, म्हणजे गनिमी कावा शब्द वापरत नाही कारण तो फार चांगला शिवाजी महाराजांनी वापरलेला आहे. हा एक दुष्ट डाव ज्याला म्हणता येईल, त्या डावाला देशातल्या लोकांनी बळी पडू नये. आजच्या ह्याच्यावर मला वाटतं, कधी मला खरंच वाईट वाटतं, म्हणजे बाबरी मशीद पडली की तो इतिहास वाईट आहे बाबराचा, मान्यच आहे ना तो, मान्य म्हणजे. पण काय झालं की 47 साली जेव्हा विभागणी झाली तेव्हा जैसे ती स्थिती ठरली, त्यानंतर कोर्ट कचेऱ्या झाल्या, संशोधन झालं आणि सगळ्या पक्षांनी देशातल्या, ही केस 1937 पासूनची आहे बरं का, बाबरी मशिदीची कोर्टातली केस स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची आहे. तिचा निकाल जो काय लागेल तो आम्ही सगळे मान्य करू असं काँग्रेससह सर्व पक्षांनी मान्य केलं. निकाल लागला, सर्व पक्षांनी त्याचं स्वागत केलं आणि मान्य केलं. त्याप्रमाणे ती मंदिर तिथं आता अयोध्येचं उभं राहिलं. तर तुमचं काय श्रेय आहे? तुमचं श्रेय काय तुम्ही सांगा ना. यांचं श्रेय काय? रामाचं मंदिर व्हावं ही सर्वांची इच्छा होती, तुमची एकट्याची होती काय? बरं, एवढं करून तुम्ही इतक्या घाई त्याचं उद्घाटन केलं आणि तुम्ही धर्म मार्तंड वगैरे सांगतोय म्हणता, 4 शंकराचार्यांना निमंत्रण नाही. आता माझं म्हणणं असं आहे की आपल्या राष्ट्रपती मुर्मू, तुम्ही अभिमानाने सांगता की आम्ही आदिवासी समाजातली महिला आणि आम्हाला आनंद आहे, गांधींचं हे स्वप्न होतं. मग त्या राष्ट्रपतींना या मंदिराच्या उद्घाटनाला का नाही बोलवलं? का तुमच्या मनामध्ये अजूनही शंका आहे की ते आदिवासी आहेत, त्या महिला आहेत, त्यांना बोलवायचं नाही, अशी माझ्या मनामध्ये शंका आहे. का नाही बोलवलं या प्रश्नाचं उत्तर त्याने द्यावं. किंवा कोविंद, हे राष्ट्रपती होते, राम कोविंद, हे मागासवर्गीय म्हणजे बिचारे समाजातले होते, आम्हाला आनंद आहे. याच्या अगोदर KR नारायण पण झालेले, आम्हाला आनंदच आहे, सर्वांना आनंद आहे. रफी म्हणजे आपले फखरुद्दीन आली अहमद झाले, अनेक लोक झाले राष्ट्रपती, आम्हाला आनंदच आहे ना. पण तुम्ही एक लक्षात घ्या, मंदिराच्या भूमिपूजनाला कोविंदांना बोलवलं नाही. का नाही बोलवलं? राष्ट्रपती असताना. राजेंद्र बाबू सोमनाथाच्या मंदिराचं जीर्णोद्धार करताना गेले, ते राष्ट्रपती होते. या राष्ट्रपतींना का नाही बोलवलं तुम्ही? ते दलित होते म्हणून, असा आमचा आरोप आहे तुमच्यावर. म्हणजे एका बाजूला उद्घाटनाला मुर्मूताईंना, राष्ट्रपतींना बोलवलं नाही, भूमिपूजनाला राम कोविंदांना बोलवलं नाही. नवीन तुम्ही ती चेष्टा का नेष्टा काय, ती नवीन पार्लमेंट काय बांधायची जरूर नव्हती. तुम्ही त्याचा पाया खांदताना कोविंदांना बोलवलं नाही. उद्घाटन करताना देखील हे घटनेची सर्वोच्च पद आहे आणि ती पार्लमेंट तुम्ही मानताय, आणि त्या पार्लमेंटच्या उद्घाटनाला मुर्मूंचंही नाव आहे राष्ट्रपतींचं आणि कोविंदांचंही नाही. का नाही? तुमच्या मनामध्ये काय शल्य आहे की हे दोघेही दलित आणि आदिवासी, त्यांना बोलवायचं नाही, त्यांची नावं इतिहासामध्ये त्या ऐतिहासिक इमारतीवर कोरली जाऊ नये ही तुमची मनोभावना होती, ही असा माझा आरोप आहे. आणि या सगळ्यांचं चिंतन आता तरुण पिढीने केलं पाहिजे. फार महत्प्रयासाने हा देश अखंड बांधलाय. असे तो हिमाचल, सगळ्या संस्कृती, सगळ्या भाषा, सगळ्या जाती गुण्यागोविंदाने नांदतायत आपल्या देशामध्ये, आणि हेच आपलं वैशिष्ट्य आहे भारताचं. आणि त्यासाठी भागवत संप्रदायांच्या संत कबीरापासून सगळ्यांनीच फार मोठा लढा लढलेला आहे, भागवत संप्रदायापर्यंत सामाजिक समतेसाठी. ज्ञानेश्वरांच्या भावंडांनी सगळ्यांनी लढलेलं आहे, तुकोबांनी लढलेलं आहे, नामदेव महाराजांनी लढलेलं आहे, चोखोबांनी लढलेलं आहे. मला तुम्ही सांगा ना, चोखोबांना अधिकारी नव्हता हो, पण तरी चोखोबाची समाधी नामदेव पायरीच्या तिथे आहे. चंद्रभागेतनं वारकरी आला की पहिलं चोखोबाचं दर्शन, नंतर नामदेव महाराजांचं, नंतर विठ्ठलाचं. ही वारकरी संप्रदायातली परंपरा आहे, ती त्यांच्या मनामध्ये शल्य आहे. मी तुम्हाला सांगतो, आजही त्यांना ती पसंत नाहीये, असं माझा दावा आहे. तुकोबा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा छळ केला प्रवृत्तीने, मी याला म्हणत नाही, तीच प्रवृत्ती यांच्यामध्ये, एवढंच मला म्हणायचं.
ज्या प्रवृत्तींनी ज्ञानेश्वरांचा छळ केला, ज्या प्रवृत्तींनी विचारांनी तुकोबाचा छळ केला, ज्या नामदेवाचा छळ केला, चोकोबांचा केला, सगळ्यांचा केला, ती प्रवृत्ती अजूनही कायम असलेली हे लोक आहेत असा माझा आरोप आहे. म्हणून त्यांना तुकोबाचे अभंग सगळे पसंतणार नाहीत. ज्ञानेश्वर परिपूर्ण पसणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. नामदेव महाराज पसणं फार अवघड आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आता घुसून त्यामध्ये असं विघटन करण्याचा प्रयत्न, दुर्दैवी प्रयत्न करतायत. वारकऱ्यांनी सावध राहिले पाहिजे, माझं असं मत आहे. वारकऱ्यांनी सावध राहिले पाहिजे. काय म्हणजे मला कळत नाही, म्हणजे संतांचा प्रयत्न, सर्वांचा प्रयत्न. म्हणून तर म्हणजे नरसिंह मेहताचं जे भजन गांधींच्या आवडती प्रार्थना होती, वैष्णव जन तो तेणे कहे जो पीड पराये जाणे रे, परदुःखे उपकार करे तो मन अभिमानानं लाने, जीवा थकी असत्य न बोले. काय सुंदर भजन आहे. म्हणजे तुमची मानवी मूल्यच सगळे अध्यात्मामध्ये. ती नैतिकता गांधींनी गोखले न्यायमूर्ती रानडेंची वापरली स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. नैतिकता त्याच्या पायावर. तर आता यांचं काय नैतिकता काय आहे? कुठली नैतिकता आहे मला सांगा. पण नैतिकता जर असती तर राष्ट्रपती आदरणीय मुर्मूताईंना तुम्ही रामाच्या मंदिराच्या उद्घाटनाला बोलत ना, पण नैतिकताच नाहीये, नैतिक अधिष्ठान तुमच्याकडे नाहीये असा माझा दावा. आता याचं चिंतन नवीन पिढी करणार का नाही? का एवढं करूनही तुम्ही ढोल ताशे वाजवणार यांचे? आता एफिस्टीन फाईल मध्ये तुमचं नाव आलं, तुमच्या मंत्रिमंडळात लोकांचं नाव आलं. एफिस्टीन फाईल काय आहे? अजून त्याच्या फायली उलगडत आहेत. मला तुम्ही सांगा. आता ही नावं आल्यानंतर तुम्ही धुतल्यानंतर की आम्ही स्वच्छ आणि ईश्वराचे अवतार, असं विष्णूचे अवतार. तो खासदार कोण, एक भाजपाचा वेडा खासदार मोदींना विष्णूचा अवतार म्हणाला. काय धन्य तुम्हाला. अरे काय लावले तुम्ही? काय करताय, काय बोलताय, काय जरा तरी काय अंश, काय वागणं काय आहे का काही? काय मला कळत नाही हो. म्हणजे फार विचित्र आहे सगळं. शोकांती काय हे असं आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजची देशातली बेकारी. आणि मला मनरेगाचं नाव गांधींचं, याने आयुष्यामध्ये नाव बदलण्याशिवाय काहीच काम केलं, नवीन काहीच केलं नाही. आणि सरदार पटेल स्टेडियम मध्ये मोदी स्टेडियम करून टाकलं अहमदाबादला, आणि पुन्हा लोकांना शिकवत आहेत. औरंगाबादचं नाव बदललं, ते जुनीच मागणी होती, संभाजीनगर. मग आता माझं म्हणणं आहे मोदींना, अहमदाबादचं बदला ना, का नाही बदलत? अलाहाबादचं का नाही बदलत? केले प्रयागराज वगैरे, का म्हणतात त्याला अलाहाबाद हायकोर्ट? हा म्हणजे तुम्ही आपलं सेफ राहायचं आणि दुसरीकडं म्हणजे काढ्या लावायच्या, असं हा उद्योग तुम्ही बंद करा. यातनं काही निर्माण होणार नाही. कारण याचं कारण काय, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये यांचं कवडीचंही योगदान नाही. कवडीचंही नाही. काय गोळवलकर गुरुजी काय, बाबासाहेबांनी घटना प्रकाशित झाल्यानंतर म्हणाले मनुस्मृती श्रेष्ठ होती, हे एका अस्पृश्याने केलेली घटना आहे, असं उद्गार आहे त्यांचे त्यांच्या नियतकालिकामध्ये, साप्ताहिकामध्ये. काय शिकवतात लोकांना? बरोबर नाही असं. आणि पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये हिंदू महासभेने द्विराष्ट्रवादाचा जो सिद्धांत मांडलाय ना, आणि त्याच्या अगोदर मुस्लिम लीग, यांनी दोघांनी बीज रोवलेली आहेत. उलट काँग्रेस प्रयत्न करत होती अखंड भारत राहावा म्हणून, यांनी त्याला फूस लावून तो फोडलाय. सावरकरांनी तर म्हणजे सगळ्या संस्थानिकांना लिहिले तुम्ही स्वतंत्र राहा. कसलं म्हणजे मला काही कळत नाही हो, कसा देश एकत्र राहणार? असं कसं करता येईल? जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये या राजाला अशी फूस दिली महाराजा हरिसिंग, आणि ते जम्मू काश्मीर आपल्यामुळे विलीन करता करता किती नाही पंडितजींना, सरदार पटेलांना किती प्रयत्न करावे लागले. आणि आजही ते जगामध्ये शेवटी टोळ्यावाल्यांनी अफगाण म्हणजे पाकिस्तानी सैन्याने आक्रमण केल्यानंतर तुम्ही बोलवलं, आणि त्यावेळी सैन्य आपण पाठवलं. आणि त्यावेळी नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं. सैन्याची वाटणी पाकिस्तान आणि आपल्यामध्ये समसमान झाली होती. विमानदलाची, नेव्हीची, पायदळाची, घोडदळाची समसमान, अतिशय तुटपुंज आपलं सैन्य त्यावेळी होतं. अशा पार्श्वभूमीवर पण जेव्हा सैन्य झालं तेव्हा इंदिरा गांधींनी दाखवलं ना, पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्माण करून. तुम्ही काय केलं? पहलगामचं हे कुठून आलं होतं ड्रग, अजून ते शोध लावलाय तुम्ही, आणि छाती सांगताय 56 इंची. का नाही लावत? लोकांच्या मनामध्ये संशय येतो. ते जवान शहीद झाले, त्याच्यावर तुम्ही 2000
एकूणची निवडणूक जिंकता त्याचा वापर करून काही वाटलं नाही मला तुम्हाला, आणि अजून पुन्हा देशाच्या ऐक्याच्या गोष्टी करताय. हे फार भयानक आहे म्हणून. म्हणून नवीन पिढीने या सगळ्या गोष्टीचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. देश जोडणं आणि एकत्र करणं, अखंड ठेवणं, त्याचं स्वातंत्र्य मिळवणं अत्यंत क्लिष्ट आणि अवघड काम होतं. ते पूर्वसुरींनी केलंय. म्हणजे लोकमान्यांच्या पासून जास्त प्रखर गांधींच्या आणि गांधींच्या नेतृत्वाखाली पुढं काँग्रेसनी असं केलेलं आहे. तुम्ही आणि सगळे फासावर गेले ते इन्किलाब जिंदाबाद म्हणत गेले, क्रांती चिरायू ह्या शब्दावर गेले. मला तुम्ही सांगा, गांधींनी 1942 साली क्विट इंडिया, चले जाओ, छोडो भारत, हे दोन शब्द वापरले. दोन शब्द आहेत, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये. चले जाओ, चालते व्हा, छोडो भारत, क्विट इंडिया. एवढ्या एका शब्दाच्या ठरावावर लाखो लोक रस्त्यावर उतरतात आणि लाखो लोक तुरुंगात जातात. की साधी गोष्ट आहे काय? मग त्यावेळी तुम्ही कुठं होता? म्हणजे आत्ताचे जे आहेत म्हणणारे कुठं होता तुम्ही? त्या 42च्या क्रांतीला विरोधी पत्र ब्रिटिशांना मदत करणार श्यामाप्रसाद मुखर्जींचं आहे, आजही अस्तित्वात आहे. आणि त्यावेळी ते मंत्री होते त्या मुस्लिम लीगच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये, पुढे मंत्री होते. पत्र लिहिले तुम्ही ब्रिटिशांना की हे मोडून काढा, अन्यथा अराजकता होईल, असं श्यामाप्रसाद मुखर्जींचं पत्र आहे. कुणाला? ब्रिटिश व्हाईसरॉयला. आणि तरी श्यामाप्रसाद मुखर्जी मग गांधी कसे काय काय तुम्ही सांगताय? बनवाबनवी किती करणार हो? शेवटी पुढे जी पिढी आहे किंवा हा इतिहास काय पुसला जाणार नाही, तो जगभर आहे, त्याच्या नोंदी सगळीकडे आहेत, तो पुसला थोडा जाणार आहे. पण ठीक आहे, घटना आता घडून गेलेल्या आहेत, तुमचा दोष आहे, आम्ही आता वारंवार काढत नाही किंवा कोणत्याही गोष्टींच्या बद्दल काय बोलायची जरूर नाहीये. इव्हन गांधी हत्येमध्ये जेव्हा आरोपी पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे कमिशन शेवटचं जे आलं, त्या कमिशनमध्ये सगळे पुरावे गोळा होत होते, कोण कोण त्यामध्ये सहभागी गांधी हत्येमध्ये. आणि त्यावेळी मग तो काळ असा आहे, मग सावरकरही अन्नपाणी सोडलं आणि ते गेले. मग मला काय म्हणायचंय की तुम्ही बरं, निकाल कसा आहे? बेनिफिट ऑफ डाऊट, संशयाचा फायदा घेऊन पुरेसा पुरावा सादर न केल्यामुळं सावरकरांना निर्दोष सोडण्यात. त्या हत्येमध्ये आहे, म्हणजे त्या केसमध्ये आहे. तरी ते सगळं लोक आता विसरून गेले. आता ते त्याचं तुम्ही जर उदात्तीकरण करायला लागला तर मात्र मग लोक पेटून उठतील, 100 उठतील. तर आता आता वाटतं तुम्हाला, पण कधीतरी लोक पेटून उठतीलच ना. तर याचं लोकांनी आता आता आपले प्रश्न बेकारीचे आहेत, शिक्षणाचे आहेत, सरकारी शाळा बंद पडत आहेत, त्याच्याबद्दल पालक, शिक्षक, विद्यार्थी, तरुण यांनी जागृत राहिलं पाहिजे. आत्ताचा हा काळ तसा आहे, प्रचंड बेकारी आहे. आणि ज्या महात्मा गांधींचं नाव जगभर घेतलं जातं, त्यांच्या नावाने असलेली मनरेगा तुम्ही जयरामजी करून टाकली. अरे काय म्हणजे? आणि प्राण सोडताना सुद्धा गांधींनी हे राम हे शब्द उच्चारलेले. त्या गांधींची तुम्ही अशी अवहेलना करता की ज्यांनी शेवटच्या श्वासाच्या वेळी रामाचं नाव घेतलं. तुमचा काय संबंध त्या रामाची वगैरे? तुम्ही तेवढं थोडे बघता. आणि त्या गांधींचं नाव तुम्ही पुसून टाकता. बरं, ही योजना सुरू केली कोणी? विसपाग्यांनी महाराष्ट्रामध्ये, रोजगार हमी नावाने. ते भागवत संप्रदायाच्या संतांचे भाष्यकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गांधींचे अनुयायी, त्यांनी ही निर्माण केलेली योजना रोजगार हमी जगात पहिलीच अशा प्रकारची योजना आहे. ती नंतर इंदिराजींनी काही जिल्ह्यांच्या मध्ये स्वीकारली, राजीव गांधींनी देशामध्ये लागू करावा म्हणून प्रयत्न केला, आणि मनमोहन सिंगांच्या काळामध्ये पूर्व देशामध्ये पूर्ण लागू झाली. ती महात्मा गांधींच्या. अरे तिथेही तुम्हाला गांधींचं नाव सलतं काय? लाज वाटली पाहिजे ते नाव काढताना. अर्थात ते तुम्ही नाव काढलं तरी गांधी काय थोडे संपणार आहेत. गांधींचा विचारच संपत नाही, गांधीही संपत नाहीत, स्वातंत्र्याचा इतिहासही पुसला जात नाही. आणि त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तुमचं तसूभरही काही योगदान नाही हेही जगाला माहिती आहे. मग ते तुम्ही बुजवण्याकरता किंवा ते मनातलं शल्य आज तुम्ही वाटेल त्या गोष्टीच्या खोट्या प्रचारातून देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न थांबवा, अशी माझी विनंती आहे त्या सर्वांना. आणि मूळ प्रश्न लोकशाहीचा प्रश्न आहे, समतेचा प्रश्न आहे, मानवतेचा आहे, सर्व धर्म आदरभावाचा आहे. तो तुम्ही ठरवा ना. असं कसं करता येईल तुम्हाला? मग तुम्हाला एवढी फुशारकी आहे ना, मग आजही या देशामध्ये सर्व धर्माचे लोक आहेत.
कुठल्या तरी बांगलादेशीच्या नावावर 18 लोकांना मी पाठवलं. अरे काय सांगा ना, यादी द्या ना ती. आणि असले तर काढा. आणि ते काढण्याचं काम तुम्हीच करता असं नाही, ते काँग्रेस सरकार असताना देखील त्यांना हाकलण्याचं काम झालेलंच आहे. ते झालेलंच आहे. आणि स्थलांतरितचा प्रश्न हा सगळ्या देशांच्या जगामध्ये आहे. तो आहे, त्याला काढा ना तुम्ही. कोणी तुम्हाला विरोध केलाय? पण ते 17 काढायचे आणि कोट्यावधी लोकांची दिशाभूल करायची असं नाही ना, हे बरोबर नाही. असं तुम्ही केलंय का की शोधून पार्लमेंटमध्ये तुमचं उत्तर आहे किती लोक सापडले आसाममध्ये, बंगालमध्ये किंवा कुठे किती लोक सापडले, किती आकडेवारी आहे, काही शेकड्यांच्या मध्ये. आणि मग दाखवतं कशाला की असं फार मोठी घुसखोरी आहे. आपण घुसपैठी आहे असं जर म्हणता तर 2014 पासून तुम्हीच आहात 12 वर्ष. मग हे घुसपैठ आले कुठून? म्हणजे पंतप्रधानांचं फेल्युअर, गृहमंत्र्यांचं फेल्युअर आणि संरक्षण मंत्र्यांचं फेल्युअर. संरक्षण मंत्र्यांचं तर झालंच आहे, गृहमंत्र्यांचं. नाही तर पहलगाम कसं घडलं असतं, पुलवामा कसं घडलं असतं, कसं घडलं असतं, ह्याची उत्तरं त्याने द्यावीत. आणि मग स्वातंत्र्य आंदोलन गांधींच्यावर टीका करणार. आज मला एवढंच आहे की आजच्या सांप्रत परिस्थितीमध्ये लोकशाही ही फार मोठी धोक्यात आलेली आहे. ती संकुचित होत चाललेली आहे. आपण सावध राहिली पाहिजे. मानवता धोक्यात आलेली आहे, समता धोक्यात आलेली आहे, तुमचे माझे सर्व हक्क हे धोक्यामध्ये आलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे. शिक्षणाची दारं ही जी सर्व शाळांनी सरकारने खुलं केली होती ती बंद करून भांडवलदारांच्या हातामध्ये शिक्षण संस्था देऊन दलित, शोषित आणि वंचित आणि गरीब या माणसाचं शिक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. याकरता आपण सावध असलं पाहिजे. आणि दैनंदिन जीवन शांततेचं, समतेचं जे आतापर्यंत 2014 पर्यंत होतच ना, ते तुम्ही अबाधित राहिलं पाहिजे. अशी माझी आजची एकूणची परिस्थिती पाहिल्यानंतर माझ्यासारख्याला खूप वेदना आणि दुःख होतं. आणि असं वाटतं की ज्ञानेश्वरांच्या भावंडांना छळलेली जी प्रवृत्ती आहे, जो विचार आहे, तुकोबांना छळलेला जो विचार आणि प्रवृत्ती सर्व संत मंडळींना, कबीराला असेल, अशा प्रकारच्या समाज सुधारकांना असेल, मग ते बाबासाहेब आंबेडकर असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील अलीकडच्या काळात, ज्यांनी अस्पृश्यता निवारणाचं फार मोठं काम केलं, त्या सर्वांना विरोध करून त्यांना छळणारी जी प्रवृत्ती आहे ती आजही जिवंत आहे. आणि ती जिवंत प्रवृत्ती तरुणांना एकत्र करून त्यांची माती भडकवत आहेत. आणि त्या दुर्दैवी तरुणांना आपलं हित कशात आहे हे समजून सुद्धा देत नाहीत. त्यांचा बुद्धिभेद करतायत. त्यांना सावध व्हा अशी माझी या निमित्ताने इच्छा आहे. खूप विस्ताराने बोलता येईल पण मी विस्ताराने आता बोलत नाही. पुढे कधीतरी आणखीन काही विषयांच्या भाष्य करेल.